साठी तुम्हाला एकदा बोलवतो, आपण एकदा समोरासमोर बसून तो मार्ग मिटूया. सगळ्यांना बोलवतो, तिन्हीच्या तिन्ही. बरं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता जे तिथे वाळू काढतात ते लोक, ज्यांची होडी आहे त्यांनीच आता गाड्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते काय करतात, वाळू द्यायला तयार नाही. तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं आलं, आपलीच होडी, आपलीच वाळू आणि आपलीच गाडी. मार्केट शेवटी गोव्यातच आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, सगळ्या दोन्ही बाजूने व्यवस्थित राहिलं तर ते आम्हाला पण व्यवस्थित माझं चालायला तेच म्हणणं आहे की पहिलं तुम्हाला जे मेजर प्रॉब्लेम काय आहे की ही सगळी जी काय पकडापकडी आहे कारण नसताना ती थांबली पाहिजे. बरोबर. हे तुमचं मेजर आहे. बरोबर. रेटचा तुमचा विषय दुसरा आहे. बरोबर. रेटचा विषय सुटला, त्याच संघटनेला आपण हा तिसरा विषय द्यायचा. ठीक आहे. मग मार्ग तिकडच्या तिकडचा मार्ग आहे. बरोबर. दुसरा विषय सुटला तर तिसरा विषय सुटणार. बरोबर. 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 म्हणून मी आता उद्या माझं अधिवेशन आहे, जुलै 10 पर्यंत माझं अधिवेशन आहे. तरी सुद्धा मी या आठवड्यात एक मीटिंग बोलवतो प्रशासनाची, त्यांच्यावर बसतो आणि तुम्हाला मी सांगतो काय घडलं ते. जसं सीएम साहेबांनी तेव्हा सांगितलं होतं तो आम्ही ते डोक्यात धरून चाललोय की ते सगळं व्यवस्थित चाललंय. मला जेव्हा आर्लेकर साहेबांचा फोन आला की हे साहेब काय परत डिस्टर्बन्स सुरू झालंय, तेव्हा मला लक्षात आलं. तोपर्यंत मला माहित नाही, तो पण हा चिऱ्याचा विषय आहे. वाळूचा विषय तर आता तुम्ही नवीन काढला. चिऱ्यांचा म्हणजे दोन्ही आहेत विषय. चिऱ्यांचा विषय हा झाला वाळूचा. हे 3 तुमचे जे काही सबमिशन आहेत ते घेऊन एकदा परत पुढच्या आठवड्यात मी तुमच्यावर बसतो, विषय आपण कारण सोडवू. आम्ही त्यांना नाही तर सांगितलेलं का 1 तारखेपासून थोडा ट्रान्सपोर्टेशन बंद करा. कारण काय, जर आपल्या गाड्या चालल्याच नाहीत आणि तिकडनंच गाड्या यायला झाल्या तर मी मार्केटला मार्ग काढतो. या आठवड्याभरात तुम्हाला मार्ग काढलेला दिसेल. बरं. आपण एकत्र बसायचं बरं. आणि फायनल पत्रकार परिषद घ्यायची की असं असं आमचं ठरलेलं आहे. हो, तुम्हालाही सांगणार. आणि चिऱ्यांचं साहेब, आम्ही चिरे तसंच झालं. आता कसं रेट जर वाढताय तर ते डायरेक्टली 3-3 रुपयाने वाढणं योग्य नाही. कारण मार्केटमध्ये आता ऑलरेडी डिझेल पण वाढलेलं आहे. डिझेलच्या हिशोबाने आम्ही तयार आहोत बाबा 1 रुपया कुठेतरी पुढे जायचं. पण आम्ही म्हणतो का मार्केट बाहेरचं पण बघायला पाहिजे. आज बोलले आणि उद्या चालू करणं हे शक्य नाही. डायरेक्टली 3 रुपये म्हणजे 6 रुपयाची वाढी होती. 6 रुपयाची वाढ झाली तर मार्केटमध्ये काय एवढे लोक. मी तुम्हाला सांगू, बघा आज आपण याच्या डिबेटसाठी नाही, आपण विषय मिटवायला गेलो. बरोबर. तुम्ही 1 रुपये म्हटलात, ते 23 रुपये म्हणजे 3 रुपये जास्त म्हणतायत. आपण 22 वर हा विषय क्लोज करू. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघा पुढे आपल्याला एकत्रच काम करायचं आहे ना. बरोबर. नाही पण तेवढं साहेब ते शक्य नाही. काय झालं, भाववाढ अजूनपर्यंत झाली नाही. बघा किती वर्ष झाली नाही, जवळपास 20 वर्षाच्या आसपास काहीतरी झाली नाही साहेब. गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी पहिला 18 रुपये रेट होता, गेल्या वर्षी चालू करताना आम्ही आता जीएसटी आला आणि डिझेलचा भाव. म्हणून मी विनंती केली की बघा आपल्याला मधला मार्ग काढायचा. तुम्ही 23 नाही, चला 23 नका करू, विषय आपल्याला वाढवायचा नाही. पण 22च्या खाली जर गेलं तर ते परवडणार नाही, हा विषय आहे. एकदा तुम्ही तुमच्या लोकांबरोबर आम्ही बोललो. त्याच्यात काय होते माहितीये साहेब, करायला प्रॉब्लेम म्हणण्याचं नाहीये. आता तिथे काय, जे खंड मालक आहेत त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत, ते मार्केटमध्ये सध्या हे करतायत, प्रॉब्लेम चालू करतात. कारण ते कमी दराने मार्केट चालवते. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगू. आता त्याच्यात कसं आहे साहेब, आता जो गाडीवाला आहे तो फक्त डिपेंड, गाडी ज्याची चालणार त्यावेळी त्याच्या घरात लोकांचा चाप आम्ही कशा लावायचा लावू कौटनकर. आणि त्याच्यात साहेब कसं आहे, बाहेरचे लोक जे आहेत आता बघ, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जर आपण एक गोष्ट इकडून मागतोय तर तुम्ही तिकडे खाली पाडलात तर मग ती जबाबदारी आपली आहे. बरोबर. आता त्याच्यावरती आपण काय करणार आहात? नाही साहेब, कसं आहे माहिती आहे, मला वाटतं गोव्याच्या गाड्या 250 ते 300 आहेत. आपल्याकडे हे साहेब बोलतात त्याप्रमाणे आमच्याकडे गाड्या 40 ते 50 आहेत. मी म्हणतो एक असू दे. ते मी म्हणतो कौटनकर एक असू दे. ओके साहेब. तुम्ही या मताची सहमत आहात की सगळीकडे रेट समान पाहिजे. माझं बोलणं झालं नाही. माझं बोलणं त्यांनी मग झालं आता नाही. जर लोकली कोणी जर रेट पाडला तर आपण जबाबदार आहोत. बरोबर. 100% रेट ठरवा, तो आम्हाला मान्य आहे. ऐकून घ्या रे बाबा, त्याच्यासाठीच बसलोय ना आपण. 1 रुपया म्हणजे 1 जरी रुपयाने रेट पाडला तर आपण जबाबदार. 100% आपण जबाबदार. जे सगळे आपल्याकडे जेवढे लोक नक्की नक्की जबाबदार. पण त्याच्यात साहेब कसं आहे, तिकडे ना ते मुकादम वगैरे आहेत, ह्या लोकांनी त्यांना पण गाड्या आपल्या नावावर घेऊन दिलेल्या आहेत. तिकडचे 10 आम्ही बघून घेतो ना. काय हे आमचा ते होणार नाही. बसलाय. ते एकदा बघा, एकदा इकडे ठरलं ना, मग मला सांगायचं की काय बदललं. बरोबर. बरोबर आहे. अजूनपर्यंत चर्चा झाली नव्हती, आज चर्चा झाली. आता तुमच्या समोर मी सांगितलं, हे आमचे जिल्हा परिषद सदस्य कौटनकर, आमचा जिल्हा प्रमुख संजू परब. एकदा आपण ठरलं की अमुक अमुक कोणी रेट तिकडचा लोकली पाडला तर पहिला जबाबदार आम्ही. आता सांगा. पहिले 22 रुपये खूप, 22 रुपयांनी जायचं ना भाई, परत मार्केट ना तशी.
वाढलेलं 20 रुपयानं जातं. 20 सर ते रुपये आम्ही मुकादम एकदा असं पळय ते हाडून मागीर कम्युनिटी घालता आणि ते मुकादमाक ते- 3 ट्रिपी दितात ते आणि Whereas त्यांच्याकडे गाडी असं साहेब प्रॉब्लेम म्हणा 20 साहेब, रुपयापर्यंत तुम्हाला- ठीक आहे सर, आपण सध्या तरी नंतर आम्ही पुढे करू शकतो पण दोन सध्या मिनिटं तरी साहेब बोलतो ऑर्डर आमची गेली घेतलेलं आहे 12 ते 15 वर्ष रेट वाढलेला. गेल्या वर्षी रेट आम्ही 20 केला पण त्याच्यानंतर काही हे मुकादम किंवा मालकाने तो रेट 19 वर आणला 1 रुपये उलट कमी झाला तरी पण आम्ही ऍडजस्टमेंट आता कसं झालं साहेब मला वाटतं 21 सालापासून आपल्याला जीएसटी लागली आणि आता ते भरायला सांगतात